तर मंडळींनो, दिल्लीनंतर आम्ही डायरेक्टली उत्तराखंडमधील कैची धाम या ठिकाणी आलेलो आहेत. काठगोदाम, दिल्ली ते काठगोदाम आमची ट्रेन होती आणि काठगोदामपासून एक कॅब किंवा तुम्ही बसने सुद्धा या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी यायच्या आधी आम्ही अगोदर नैनिताल येथे थांबलो, तिथे जाऊन रूम वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर नमस्कार मंडळी, जय श्री राम. मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर दिल्लीवरून आम्ही थेट काठगोदाम स्टेशनला उतरून या नीमकरोली बाबाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. असं हे नीमकरोली बाबाचं ठिकाण जे आहे ते जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं आणि ते आल्यानंतर प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असं इथली मान्यता आहे. हे नीमकरोली बाबाच्या मंदिराच्या अगदी शेजारून शिप्रा नदी वाहते आणि आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता म्हणून मी बाहेरूनच थोडेफार व्हिडिओज आणि फोटोज इथे कॅप्चर केलेले आहेत. त्यानंतर आम्ही इथून नैनितालला गेलो. नीमकरोली बाबा कैची धामपासून नैनिताल अगदी 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथे आम्ही थोडंसं इव्हिनिंगला पोहोचलो होतो. त्यामुळे जास्त दूर न रूम घेता अगदी या नैनितालच्या लेकजवळच आम्ही रूम घेतलेली होती आणि इथे रात्रभर आराम केला आणि सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे इथे. आणि मग सकाळी होताच नाश्ता वगैरे केला आम्ही हॉटेलवरती आणि मग निघालो नैनी व्ह्यूमध्ये शिवांशच्या हट्टाखातीर बोटिंग करण्यासाठी. शिवांशला इथे बोटिंग करायची होती आणि आम्हाला सुद्धा बोटिंगचा आनंद घ्यायचा होता म्हणून आम्ही सगळेजण बोटिंग करायला आलेलो आहोत. आणि इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की या पूर्ण शहराला या नैनी लेकमधूनच पाणी पुरवठा केला जातो. आणि तुम्ही बघू शकता शिवांश पण इथे खूप खुश होता आणि तो सगळी काही गोष्टी एन्जॉय करत होता. आणि खूप जास्त थंडी असल्यामुळे शिवांशला मी पूर्ण पॅक केलं होतं. त्याचबरोबर इथे शिवांशचा फ्रेंडसुद्धा आला होता. तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे त्याचा सुद्धा मी फोटोज वगैरे तुम्हाला दाखवणार आहे. तो असल्यामुळे आम्हाला शिवांशची जास्त काळजी घेण्याची गरज पडली नाही. त्या दोघांनी खूप मजा केली, खूप एन्जॉय केला हा प्रवास. तुम्ही बघू शकता हे शिवांशचा फ्रेंड आणि माझीसुद्धा फ्रेंड आहे. आम्ही तिघंजण मिळून आम्ही तिघं आणि ते तिघं असं मिळून फॅमिली ट्रिप केली होती आणि मग ह्यामध्ये आम्हाला खूप खरोखर मजा पण आली आणि खूप छान देखील वाटलं. इथे थोडा वेळ बोटिंग वगैरे केली. त्यानंतर इथे मासे पण होते, खूप छान असे मासे पाहिले. शिवांश पण बघा तुम्ही किती आनंदी होता आणि तो हे सगळं एन्जॉय करत होता. त्यानंतर आम्ही इथून एक रेंटवरती बाईक घेतली आणि बाईक घेऊन संपूर्ण नैनिताल एक्सप्लोअर करायचं ठरवलं. यामध्ये काही पॉईंट्स देखील आहेत जे खूप सुंदर आहेत. तेच पॉईंट कव्हर करण्यासाठी आम्ही अशा पद्धतीने एक बाईक रेंटवरती घेतलं. त्याचं साधारणतः 300 पर हेड म्हणजे पर एकाला आपण 300 रुपयाची बाईक देऊन एक दिवस पूर्णभर ही बाईक आपण वापरू शकतो. यामध्ये आम्ही 200 रुपयाचं पेट्रोल देखील टाकलं आहे. त्यामुळे ही बाईक आम्हाला खूप अफोर्डेबल वाटली आणि तुम्ही देखील इथे हा बाईकचा पर्याय निवडा. इथे जर तुम्ही आलात तर इथे कार वगैरे सगळं काही अवेलेबल आहे, पण मला वाटलं कार्सपेक्षा बाईकच स्वस्त आहे म्हणून मग आम्ही बाईक घेऊन इथे मस्तपैकी एक्सप्लोअर करायला निघालेलो आहोत. नैनितालमधले काही ठिकाण, त्यातला हा पहिला स्पॉट आहे नैनितालचा जिथे आम्ही फोटोज वगैरे काढले आणि फोटो क्लिक करून झाल्यानंतर पुढे आम्ही एका झूला पण गेलेलो आहोत. इथले रस्ते बघा किती सुंदर आणि स्वच्छ आहेत. त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडे असल्यामुळे अजिबात ऊन लागत नव्हतं. आम्ही अक्षरशः दुपारी इथे आलो होतो तरीही आम्हाला काही ऊन लागलं नाही. हे नैनितालमधलं झू आहे आणि हे झूमध्ये आम्हाला एकसुद्धा प्राणी दिसला नाही, पण तरी इथे जाऊन आम्ही नंतर पुढे हा जो तुम्ही व्ह्यू बघत आहे तो हिमालय व्ह्यू आहे. दुरून हा असा व्ह्यू दिसतो आणि इथे खूप लोक थांबून हा व्ह्यू बघत होते दुर्बिणीच्या साहाय्याने. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर इथून सगळे लोक, हा सेल्फी पॉईंट आहे, इथून हिमालय दर्शन आपल्याला होतं. आणि खरं सांगू का, हिमालय थोडा दूरच होता आमच्यापासून, म्हणजे ह्या ठिकाणापासून, तरीही खूप जास्त थंडी वाजत होती. त्यामुळे मग आम्ही थोडा वेळच इथे थांबून हा व्ह्यू एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही अजून दुसऱ्या ठिकाणी जायला निघालेलो आहोत. खरं सांगू का, इथे आल्यानंतर वेळ कसा गेला कळलंच नाही. आणि नैनितालमध्ये दिवस साधारणतः 5:30 वाजताच बुडतो आणि लवकर अंधार पडतो आणि खूप जोरात थंडी वाजते
आणि इथे संध्याकाळच्या टायमाला हे जे काही वाहनं वगैरे आहेत ते सुद्धा बंद होतात, म्हणजे वाहनंसुद्धा ह्या शहरामध्ये अलाउड नाहीत. स्वतःचं वाहन म्हणजे इथे आपण जी काही प्रायव्हेट स्कूटी वगैरे घेतलेली आहे त्याचंसुद्धा टायमिंग लवकरचाच आहे. म्हणजे सकाळी आम्ही 10 वाजता ही स्कूटी घेतली होती आणि तिचा टाईम 4 वाजेपर्यंतचाच होता. त्यामुळे 4पर्यंत आम्हाला रिटर्न पोहोचायचं होतं नैनिताल शहरामध्ये. शहरापासून हे ठिकाणे थोड्या अंतरावरती आहेत. त्यानंतर हा जो मंदिर बघत आहात हा सत्यविनायक गणपती बाप्पाचं मंदिर आहे. म्हणजेच इथे सत्यनारायण देव आणि गणपती बाप्पा असे एकत्रच आहेत. इथे दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि पुढचा प्रवास आम्ही परत चालू केला. त्यानंतर इथले जे रस्ते आहेत ते सरळ एकदम थेट सरळ असल्यामुळे इथून चालणंसुद्धा खूप कठीण जातं आणि इथून लोक कारने वगैरे प्रवास करतात. ते बघायलाच खरोखर खूप आश्चर्य वाटतं. इथे तुम्ही बघू शकता शिवांश आणि त्याचे बाबा कसे चालत आहेत. तीच कंडिशन आमचीसुद्धा झाली होती. बाईक एका ठिकाणी पार्क करून आम्ही हा स्नो व्ह्यू पाहायला आलो होतो. इथून स्नो व्ह्यू खूप छान दिसतो आणि खरोखर इथे आल्यानंतर आम्हाला खूप मजा आली. तुम्ही देखील कधीतरी वेळ काढून या ठिकाणी नक्की भेट द्या आणि तुम्हाला देखील इथे आल्यानंतर खूप छान वाटेल. तुम्ही बघू शकता हे मंदिर पण खूप छान आहेत. आणि त्यानंतर इथून बघा हा रस्त्यावरून एक कार जात होती, ती रिटर्न मागे गेली आणि परत ती वरती गेली. अशा पद्धतीने इथे हे रस्तेसुद्धा आहेत. तर असा होता आमचा हा उत्तराखंडचा प्रवास. तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझी माहिती दिलेली कशी वाटते ते नक्की मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.